बघूया आता शासनानं हे घेतलेला आहे निर्णय 2011 पूर्वीचे जे शासकीय जमिनीवरचे रहिवासी अतिक्रमण आहेत ते रेग्युलाइज करायचे। त्याप्रमाणे मग आपण आज पाहणीसाठी इथं कार्यक्रम ठेवलेला आहे, म्हणजे लोकांचा संवाद पण होईल। आपल्या आणखी काय मागणी असतील किंवा काय आपल्याला शासनाकडून आमच्याकडून म्हणजे कार्यालयांच्याकडून काय काय तुमच्या प्रलंबित असतील त्याचा पण आपण आढावा घेऊ आज या ठिकाणी। चल ते एक आहे, अजून कुठलं गावठाण आहे? 3 म्हणले ना हे, म्हणजे हितेच 2 आहे। ओके, म्हणजे आता 87चा सर्वे झाला तर तुमच्या ह्या 2 वाड्यांचा संपर्क, आणि तो काय तुमच्या नावे कसा आहे तो गावठाणच असल्यामुळं त्याच्यात फक्त आपल्याला वैयक्तिक मालकी ठरवायची आहे। किती जागा आहे? पण माझं त्यावेळेस घेऊन सर्वांना सांगणं होतं। एक प्रश्न आहे। हां, चालू करून दे घर येतात का पैसे? येतात, पैसे जमा होतात। परवाने त्यांना दिलेले आहे अगोदर, पण तो काहीतरी 1 का 2 दिवसच येतो म्हणतात। नेटवर्क तर आहे ते चांगलं। हो, हे काय मी आता तुम्हाला बोलतोय ना, आपल्या इथून ते पाटील आहे ना, हरिचंद्र पाटील यांच्या अंगठ्याने धान्य वाटप होते सर। नाही 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 नाही, मोबाईलचं नेटवर्क चालतं इथे चांगलं सगळं। जिओचं आहे नेटवर्क इथे, काहीच प्रॉब्लेम नाही। मग कसं काय ते हे करतात, वाटप करतात नो नेटवर्क? माहिती पाठवली आहे। नाही नाही, कुणी पाठवली? आपल्या तलाट्याने? तलाठी नाही, आता खूप म्हणजे 2-3 वर्षापासून नो नेटवर्क मध्येच आहे सर हे गाव। नाही नाही नाही, हे काय मी आता बोलतोय ग्रामपंचायत मधूनच बोलतोय, आणि नेट पण चांगलं आहे इथे। मग आता कॅन्सल करावं लागेल मग? हां, कॅन्सल करा। तुम्हाला ह्याचा प्रॉब्लेम नाही ना, धान्य कमी भेटतंय वगैरे? धान्य आहे व्यवस्थित म्हणतात, फक्त तो 2 दिवस काहीतरी येतो महिन्यातून का आठवड्यातनं। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या गावातल्या लोकांना लायसन द्यायला पाहिजे म्हणतात। मग काय करता येईल तिथे? वैयक्तिक देता येत नाही, आणि त्याच्या नाव वैयक्तिक नाही, महिला बचत गट किंवा ह्यांना राहिलेला नाही विषय। यांचं काम फक्त मंजुरीपर्यंत आहे। घरकुल मंजूर केला, ठराव दिला की यांचं काम संपलं, त्याच्यानंतरची प्रोसेस सगळी ऑनलाईन आहे। विकीबाई गणपत महागावकर, गंगूबाई विठू नटे। हे धरा, ह्याला पकडा। काय यांचा प्रॉब्लेम? पाहणी कार्यक्रम आणि जनसंवाद कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वांजळे गावचे सरपंच गायकर साहेब असतील, त्यांचे सर्व सदस्य, इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो, शासनाने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गेल्या वर्षी आपण शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला होता। त्यामध्ये आपल्या जे काही योजना असतील त्यांची माहिती देणे, त्याचे लाभार्थी शोधणे आणि त्यांना लाभ देणे हा कार्यक्रम होता। त्याच्यानंतर आता शासन नव्याने मागच्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर नव्याने शासन आलेलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि त्यातल्या जे महसूल मंत्री आहेत आपले सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी हा 1 ऑगस्ट आपण महसूल दिवस साजरा करतो। महसूल दिवस, महसूल वर्ष म्हणजे महसुली वसुली जे आहे, आजपासून सगळे लेखे आमचे, जसे 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं आणि 1 तारखेपासून नवीन लेखे चालू होतात, तसं महसूलचं 1 ऑगस्टपासून नवीन लेखे तयार होतात। वसुली असेल आणि काय असेल त्याच्या संदर्भातले सर्व लेखे नव्याने तयार होतात आणि नवीन वर्ष चालू होतं। या महसूल दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हा महसूल सप्ताह
जाहीर केलेला आहे. यामध्ये विविध 7 दिवसामध्ये जी काही कामं करायची आहेत त्याचं नियोजन दिलेले आहे. पहिल्या दिवस आपण काल माननीय अदितीताई आणि माननीय भरतशेठ गोगावले आपले शासनाचे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये अलिबागला कार्यक्रम झाला. तसेच सर्व तालुक्यामध्ये तहसीलदार प्रांत यांच्या उपस्थितीत महसूल दिनाचा सप्ताहाचे शुभारंभ कार्यक्रम झाला. त्यामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांना उत्कृष्ट काम केल्याबाबत गौरवण्यात आलं. जे काही सेवानिवृत्त झालेले आहेत त्या वर्षामध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर आज हा दुसरा दिवस जे माननीय पंतप्रधान महोदय यांची सर्वांसाठी घरे 30 लाख घरे वाटपाची जी योजना आहे त्या अंतर्गत राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे. जे शासकीय जमिनीवर स्वतःच्या राहण्यासाठी घरं बांधून ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांची घरं त्याच्या खालच्या जागा नियमानुकूल करून त्यांना तो 7/12 त्याचा असेसमेंट उपलब्ध करून देणे. त्या अंतर्गत ज्यावेळी आम्ही सर्वप्रथम बैठक घेतली सर्व तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार यांची, त्यावेळी आम्हाला असं समजलं की आपल्या तालुक्यामध्ये वांजळे गावामध्ये अशी 100-150 घरं आहेत की जी शासकीय जागेवर आहेत आणि ती बऱ्याच वर्षापासून आता सरपंच साहेबांनी सांगितलं की हेच मूळ गावठाण आहे आमचं. जे आपले संस्थान होतं इथले मुरुड संस्थान त्या कालावधीपासून हे गाव किंवा त्याच्या पूर्वीपासून पण असेल तेव्हापासून हे गाव आहे, हेच गावठाण आहे. तर यामध्ये आपण चर्चा करणे आणि पाहणी करणे याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये आपण आता ठरवल्याप्रमाणे ह्या 2 दिवसामध्ये आपण सर्व पाहणी करून कुटुंब निश्चित करू आणि त्यानंतर ह्या संपूर्ण जो 7/12 आहे 87 नंबरचा त्याचं जे गावठाणाचं क्षेत्र आहे त्याची मोजणी करून त्याची हद्द निश्चित करू आणि त्याच्यातले जे अतिक्रमणधारक शेतकरी आहेत त्यांचं, शेतकरी म्हणतो रहिवासी नागरिक आहेत, त्यांची पण हद्द त्यांच्या घरापुरती किती जागेमध्ये त्यांचं अतिक्रमण आहे ते निश्चित करून त्याच्यानंतर मग आपल्याला किती जागा द्यायची त्याबाबत निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपल्याला घरं आणि घराखालचं क्षेत्र याचे पट्टे वाटप करण्यात येतील. त्याला साधारणतः 1.5 ते 2 महिने लागतील. म्हणजे मोजणी होणे, त्याच्यानंतर नकाशे तयार करणे, अतिक्रमण निश्चित होणे आणि त्यानंतर आपल्या ह्याच्यासाठी आदेश तयार करणे. मीनवाईल आपला 15 ऑगस्टला ग्रामसभा असेल, त्या ग्रामसभेमध्ये हा यादी घ्या आणि यादीप्रमाणे मंजुरी द्या. त्यानंतर उद्या 3 ऑगस्टला जे पानंद रस्ते आहेत शेतावर जाण्याचे रस्ते शासनाने मध्ये निर्णय घेतला होता. 143 कलम आहे महसूल अधिनियमातलं जे 1966ला महसूल अधिनियम शासनाने केला. त्याच्यामध्ये 143 कलम असा आहे की प्रत्येकाला शेतावर जाण्यासाठी रस्ता मागण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या रस्त्यात जेवढे शेतकरी येतील त्यांनी कोणीही तो रस्ता अडवता कामा नये. म्हणजे प्रत्येकाला आपल्या शेतीत जाऊन शेती करणे, कष्ट करणे, त्याच्यातून उत्पन्न घेणे यासाठी जी रस्ता आहे तो मागणे हा नियमाप्रमाणे हक्क आहे. आणि त्याच्यासाठी आता शासनाने रिसेंटली गेल्या महिन्यामध्ये निर्णय घेतला की तो रस्ता 12 फुटाचा असेल. तो 12 फुटाचा रस्ता सरबांधावरून लोकांना उपलब्ध करून देणे हे शासनाचं कर्तव्य आहे आणि त्या अधिनियमात तशी तरतूद आहे. त्यासाठी जर रस्ता नसेल तर तुम्ही 143 कलमाखाली ते शेतकरी मागू शकतात शासनाकडे आणि त्याच्यासाठी तो गाव नकाशा, त्याच्यामध्ये कुठले सर्वे नंबर येतात, त्याचे 7/12 त्यांना पार्टी करणे हे काम आहे. त्याप्रमाणे आपण दावे दाखल करू शकतो. मीनवाईल जे नकाशावरचे रस्ते आहेत शेतात जाणारे शेत रस्ते आपल्या कोकणात तसे नाहीत. आपला जर गाव नकाशा बघितला तर कुठेही रेषा दिसत नाहीत रस्त्याच्या, तो प्रॉब्लेम आहे. तरी कुठे रस्ता असेल तर ती आपण उद्याच्याला ती मोहीम घेऊन जर कोणी अडवले असेल तर त्याचं अतिक्रमण काढून घेऊन त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण बांबूची रोपं लावणार आहोत जेणेकरून उद्या पुन्हा कोणते अतिक्रमण करणार नाही.
म्हणजे तो रस्त्याच्या हद्दी आणि तो रस्ता हा फिक्स होऊन जाईल. हा एक कार्यक्रम घेतलेला आहे, तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर 4 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं महाराजस्व अभियान यांचे कॅम्प आता आपण पाहतात, जवळजवळ गेले 3 महिने एप्रिलपासून प्रत्येक मंडळामध्ये आम्ही महिन्यातून एक कॅम्प घेत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, इतर शेतकरी दाखले असतील, आणखी कुठले डोमासाईल दाखले लागत असतील, सर्व प्रकारचे दाखले, संजय गांधी योजना असतील, रेशन कार्ड नूतनीकरण असेल, नावं कमी करणे वाढवणे असतील, हे सर्व कामे ही आपण या महाराजस्व अभियानमध्ये कृषीची कामं असतील, नंतर स्वामित्व योजनेचे मगाशी मी सांगितलं गावठाणांची मोजणी करून प्रत्येकाचे हक्क निश्चित केलेले आहेत आणि त्याचं स्वामित्व योजनेखाली त्याचा नकाशा आणि त्या नकाशामध्ये त्यांचं घर अशी जागा निश्चित केलेलं आहे. त्याचं मोफत मोजणी करून ते नकाशे तयार करून आपण प्रत्येकाला त्याचे हक्क दिलेले आहेत, त्याचं वाटप करणे. नंतर दुसरी शासनानं मार्चपासून योजना आणली होती जिवंत 7/12. जिवंत 7/12 म्हणजे 7/12वरचे सर्व खातेदार हे जिवंत असले पाहिजे. जर मयत असतील तर त्याचे वारस रेकॉर्डवर घेऊन त्या 7/12वर त्याची नोंदणी होईल. आता आपण मगाशी म्हणले आमचे अजून मयत आहेत, आम्ही आता सर्वे केला तुमच्या गावाचा. ज्यावेळी आम्ही मार्च एप्रिलमध्ये सर्व 78 गावामध्ये मिटिंगा घेऊन सर्व 7/12चं आपण वाचन केलं. त्यामध्ये जे काही खातेदार मयत असतील त्याची यादी बनवली, आम्ही ग्रामपंचायतीला यादी दिली, आपल्याला वैयक्तिक यादी पाठवली. जवळजवळ आपल्या गावामध्ये 80 लोक 7/12वरचे मयत आहेत. मग ते आजोबा असतील, पंजोबा असतील. पंजोबा असतील तर त्याच्या पुढे किती लोक मयत असतील बघा. आता परवा तर एक मला सांगितलं सिस्ते गावचं काहीतरी होतं, अजूनही पंजोबांच्या नावावर जमीन आहे. 1900 जवळजवळ 47-48 किंवा 60 पासून त्याचा वारस तपासच नाही. आज त्यांची नातू नव्हे खापर आपण म्हणतो ना पंतू वगैरे, त्यांची नावं नाही, ते कसतायत आता जमीन, पण नाव अजून आहेत. मग हे आपली पण चूक आहे, कारण तुमचा 7/12 आहे तो. पण शासनानं आता हे घेतलेलं, आम्ही गावोगावी कॅम्प घेतले, त्याप्रमाणे आपण सर्वांची नावं काढलेली आहेत, ते त्यांना कळवलेले आहे. आता तुमची जबाबदारी आहे की त्याची कागदपत्र, त्यांना कोण वारस आहे, त्या वारसापैकी कोण मयत आहे, त्यांची मृत्यू प्रमाणपत्र आणि जिवंत व्यक्ती जोपर्यंत येत नाहीत तिथपर्यंतची त्यांची वंशावळ, त्याचं ॲफिडेविट आणि ते कागदपत्र. त्याच्याप्रमाणे जर तुम्ही आमच्या तलाट्यांच्याकडं जे जे कागद लागतात आणि त्याच्यामध्ये बहुतेक पोलीस पाटील, सरपंच यांचा पण दाखले घेतो आपण, हे वारसाचं हे आहेत म्हणून खात्री करून घेतो आपण. आणि सर्व 7/12 आपण आता जे खातेदार असतील ते जिवंत असेपर्यंतचे आपण रेकॉर्डवर घेत आहोत. पण त्याच्या आपली खूप मोठी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करण्याची. त्याच्यानंतर मध्ये टप्पा 2 निघाला, जो एप्रिलमध्ये चालू झाला. टप्पा 2 मध्ये काय केलं तर अपाक. आता आपण वारस तपास करताना जर वारस तपास करतेवेळी एखादा जर व्यक्ती किंवा मुलगी जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर ते अपाक म्हणून त्याच्या आईचं किंवा वडिलांचं नाव लावतो. पण त्याला आता खूप वर्ष झालेले आहेत, तरी आपण अपाक शेरा, आपलं जे वयाचा दाखला असेल, ज्याच्यावर जन्म नोंद असेल, शाळेचा असेल, ग्रामपंचायत दाखला असेल किंवा अन्य कुठलाही दाखला असेल, तर तो जर आम्हाला सबमिट केला तर ती नावं आपण कमी करून त्याचं वैयक्तिक स्वतःचं नाव अपाक शेरा कमी करून आम्ही चढवत आहोत. असे आम्ही स्वतः प्रकरणं आमच्या तलाट्यामार्फत शोधली. ती 533 होते, त्याच्यापैकी 517 लोकांचे आम्ही शेरे आम्ही कमी केले. का तर जी तुम्ही नोंद घातलेली आहे ती 18 वर्षापूर्वीची जी आहेत नोंदी, त्याला आता आम्ही समजून चाललो की आता 18 वर्ष झालेले आहेत त्या नोंदीला, म्हणजे तो संज्ञान झालेला आहे. अशा पद्धतीनं आपण ते सर्व नोंदी घेतलेल्या आहेत. त्यानंतर एकत्र कुटुंब मॅनेजर
90च्या पूर्वी किंवा 2000पर्यंत जवळजवळ अशी पद्धत होती की वारस तपास करत असताना आपले 5 जर भावंड असतील तर त्याच्यात सगळ्यात जो मोठा मुलगा असेल त्याचं नाव एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून 7/12ला येत होतं आणि तसाच तो आणि त्याचाच वारस तपास होत होता. आता माझ्याकडं जवळजवळ गुरुवारी माझा बोर्ड असतो न्यायालयीन कामकाजाचा. त्याच्यामध्ये जर बघितली तर अशी प्रत्येक महिन्याला जवळजवळ 10 ते 12 प्रकरणं अशी येतात की ती एकुम्याची पूर्वी नोंद होती, कधी 1956 साली वगैरे. पण ज्यावेळी तो मयत होतो त्यावेळी त्याच्या नावाला कंस होताना तो एकुम्याला पण कंस झालेला आहे आणि तिचीच फक्त वारस पुढे आलेले. मग इतर जे भाऊबंद आहेत त्याचे कोणाचेच नावं नाहीत आलेले. मग अशी प्रकरणं आता दाखल करायला लागतात. आता ते 2000 पासून शासनानं ती पद्धत बंद केली एकुम्याची. आता जेवढे वारस असतील ते सर्व आपण रेकॉर्डला घेतो. पण जे पूर्वीचे आहेत ते आपण पहा. आम्हाला जी सापडली 7/12ला ती आम्ही सर्व कमी करून आता ते वारस रेकॉर्डवर आणलेले आहे. 83 नोंदी आम्हाला 2 तालुक्यात सापडलेल्या आहेत. त्यानंतर तगाई कर्जाचे बोजे, आता इथं सुद्धा 3 तगाई कर्जाचे बोजे आपण कमी केले. जे पूर्वी आपण तगाई देत होतो, बैल खरेदी करणे, जनावरे खरेदी करणे किंवा शेतीचे अवजार खरेदी करणे, बांधबंदोबस्ती करण्यासाठी काय 100-200 रुपये शासन देत होतं. मात्र तेवढं सुद्धा भरायला त्यावेळी शेतकऱ्यांच्याकडे पैसा नव्हता. म्हणून शासनाने 89 साली JR काढला होता की त्यापूर्वीची जेवढी तगाई असेल किंवा संजय गांधीचे कर्ज काही महिलांना देत होतो आपण, शिलाई मशीन गांधी योजना असतील, पुरवठा विभाग असेल, त्याच्या संदर्भातल्या काही तक्रार असतील तर अशा पद्धतीने मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सहभाग नोंदवा. आपल्याकडचा विषय आहे आज आणि आपलं तर गाव पूर्वीपासून या ठिकाणी आहे. आम्ही त्याची दखल घेतलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय, आपल्या विभागाच्या आमदार आणि मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन सन्माननीय आदितीताई यांनी याची दखल घेतलेली आहे. कारण हे ज्यावेळी काल चर्चा होत होती त्यावेळी हा विषय निघाला. तर आपल्याकडं 2-3 ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणचा आपण तो विचारात घेऊन लवकरात लवकर त्यावर मार्ग काढून आपण, ताई म्हणले आपण हे पूर्ण झालं की ताई स्वतः येऊन इथे कार्यक्रम करणार आहेत हा वाटपाचा. तर आपण आशा करूया की हे 1 ते 2 महिन्यामध्ये आपण पूर्ण करून ज्यांच्या घरं आहेत ते नियमानुकूल करून त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या ताब्यात येतील. महसूल विभागामार्फत हे सर्व कार्यक्रम चालू आहेत. मी पुन्हा विनंती करतो सरपंच साहेबांना, सर्व सदस्य, सर्व नागरिक, जे समाजसेवक आहेत, जे लोकांच्यासाठी काम करतात, त्यांनी हे लोकांच्यापर्यंत पोचवावं आणि आपल्या तालुक्यातल्या किंवा आपल्या पाहुण्यापै सर्व महाराष्ट्रात हे अभियान लागू आहे, चालू आहे. तर आपले कोण सगळे संबंधी असतील त्यांनाही याची कल्पना द्यावी आणि याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी मी असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के